नाही असं जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार वारंवार, सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालंय आतापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या औषधात लावले ना. हो म्हणायचं, द्यायचं नाही, जे आर काढायचे, अंमलबजावणी करायची नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत. आमचा विषय घेऊन आम्ही लढू. फक्त एवढंच आहे की जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही. सरकारकडे आहे कुठे द्यायला? एवढं झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे. लूट 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 करून खालायचं सगळं. आता राहिलं काय शिल्लक द्यायला? कोणालाच द्यायला नाही आहे आणि ते देऊ शकत नाहीत. बरं राहिला आता मागून तरी उपयोग काय? आम्ही ओबीसी ओबीसी म्हणून मागतो आहोत आणि ओबीसीचं तर रिझर्वेशन मध्ये ओपन मध्ये ओबीसीला संधीच ठेवली नाही, तो जी आरच काढलाय. म्हणजे आता 85-90% लोकांना 50% आरक्षण, उरलेल्या 15% लोकांना 50% आरक्षण, अशी परिस्थिती तर आणून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना काय भेटणार आहे आणि आम्हाला काय भेटणार आहे? त्यांच्या हातात आमच्या हातात घंटा देतील, त्यांच्या हातात घंटा देतील.